तर मित्रांनो 30 ते 35 तासांचा प्रवास करून आम्ही पोहोचलो प्रयागराजमध्ये। त्यानंतर 10 ते 12 किलोमीटर पायी चालून पोहोचलो अरेल घाट येथे। रात्रीला पण खूप जास्त गर्दी पाहायला मिळत होती। रोडवर एवढी गर्दी आहे तर मग संगम घाटावरती किती असणार आहे। लोकांच्या गर्दीमधून हळूहळू आम्ही पोहोचलो अरेल घाटावर। आणि येथील दृश्य खरंच डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे। येथील दृश्य पाहून 10 ते 12 किलोमीटर पायी चालणे खरंच वर्थ इट वाटले। आणि हे संगम घाटावरील दृश्य तर मी शब्दात व्यक्त नाही करू शकत। कॅमेरामध्ये मी याचे सौंदर्य कॅप्चर नाही करू शकत, पण मी माझ्या नैसर्गिक कॅमेरामध्ये हे दृश्य नक्कीच कैद केले आहे। रात्री खूप वेळ झाल्यामुळे आम्ही इथेच एका लोकलच्या घरी 1500 रुपयांमध्ये स्टे केला। रात्री खूप जास्त काही रेकॉर्ड करू शकलो नाही, पण सकाळची ही गर्दी पाहू शकता। रात्रीपेक्षा कमीत कमी 10 पट तरी जास्त नक्कीच असणार आहे। आणि रात्री जसा एक्सपिरियन्स घेतला होता, रोडपेक्षा गर्दी ही घाटावरती होती। वाव, मी या दृश्यासाठी फक्त वावच बोलू शकतो। या दृश्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत। तुम्हाला हे दृश्य पाहून काही सुचत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगू शकता। मला तुमचे कमेंट्स वाचायला नक्कीच आवडेल। तर मी आता मस्त संगमामध्ये स्नान केले आहे। खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स होता। महाकुंभासारखा एक्सपिरियन्स मला नाही वाटत लाईफमध्ये असा परत कधी करायला मिळेल का नाही। आणि हां, महाकुंभ तर हा लाईफमध्ये एकदाच होणारा पर्व आहे, पण असा एक्सपिरियन्स खरंच पुन्हा होणे नाही। तर मित्रांनो, महाकुंभाची ही आपली जर्नी इथेच संपत आहे। शॉर्ट्स व्हिडिओमधून तुम्हाला आणखी खूप काही बघायला मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी। तोपर्यंत हर हर महादेव, जय शिवराय।